तर आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही, कारण असं गणपती बाप्पाचं आगमन मी यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं। तर आपण आलो होतो परेला गणपती बाप्पाचं आगमन बघायला, कारण इथूनच सर्व गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत। तर सर्वात पहिलं आगमन होते खेतवाडीच्या मोरयाचं, आणि मूर्ती बाहेर येण्याच्या टायमाला जोराचा पाऊस येतो, त्यामुळे थोडा वेळ टाइम लागतो आणि नंतर बाप्पाची मूर्ती बाहेर येते। आणि ही मूर्ती खूप सुंदर आहे आणि बाप्पाचं स्वागत एकदम जोरात करण्यात आलं। आणि इकडची संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळेल आणि याची लिंक तुम्हाला आपल्या बायो मध्ये भेटेल। आणि मग आम्ही जातो दुसऱ्या वर्कशॉप मध्ये, कारण तिथून होणार होतं परेलच्या मोरयाचं आगमन आणि आम्ही पोहोचेपर्यंत आगमनाला सुरुवात सुद्धा झाली होती। आणि इकडचं आगमन सुद्धा खूप सुरेख झालं आणि नंतर पुढे जाऊन दोन्ही बाप्पांची भेट झाली, खेतवाडीचा मोरया आणि परेलच्या मोरयाची। आणि यानंतर आगमन झालं काला चौकीच्या महागणपतीचं, आणि आम्ही फक्त मूर्तीकडे बघतच राहिलो, इतकी सुंदर मूर्ती होती। काला चौकीच्या महागणपतीचं आगमन एकदम पारंपरिक रूपात केलं जाते आणि आम्ही ते खूप सारं एन्जॉय केलं, खूप मस्ती केली, ते तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर बघायला मिळेल। आणि नंतर आम्ही आलो वर्कशॉप मध्ये, ते छोट्या छोट्या मूर्तींवर काम सुरू होतं। आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा।